मनपवनाची खेळणी हा टॉपिक आपला विषय म्हणजे मन आणि प्राण कशा पद्धतीने आपल्या ताब्यात येण्यासाठी आत्ता जे आपण मन आणि प्राणाच्या ताब्यात आपण सर्वजण आहोत असा आपल्याला नेहमी अनुभव येत असतो तो सोडून आता अभ्यासाने मन आणि प्राण आपल्या परत हा शब्द राहतो आपल्या म्हणजे आपण म्हणजे जीव म्हणजेच जीव अशी काही अस्तित्वात पण नाही आहे. जीव असं काही हा सगळा अजब खेळ आहे. म्हणजे जीव असं प्रत्यक्ष अस्तित्वात काही नसतं. त्यामुळे काय होणार म्हणजे मन आणि प्राण यांचा लय कुंडलिनी शक्तीद्वारे स्वरूपाशीच व्हावं लागतो. हेच लॉजिकली बरोबर आहे. म्हणजे जिथून ते आलेले आहेत तिथं सोडावं लागतील. त्यासाठी या कुंडलिनी शक्तीचं नीट अभ्यासाचं आता लक्ष द्यावं लागतं. आता कुंडलिनी शक्तीच्या आधारे मन आणि प्राण यांचं स्वस्वरूपामध्ये ऐक्य होणे लय पावणे याच्या अभ्यासासाठी आपण एक सांगितलं कल्पना की एवढ्या स्टेप्स पाहिल्या आत्तापर्यंत. मग नंतर काय पाहिलं की रोज नियमाने ध्यान करायला सुरुवात करावी लागते. एवढा अभ्यास झाल्यावर मनाचा एवढा अभ्यास करायचा आधी. अशा पद्धतीने मन आणि प्राणाला थोडा लाईनशीर आणायचा अभ्यास कराने रोज अभ्यासाला सुरुवात करायची. कुठपर्यंत अभ्यास यायचा आपल्याला की मनबुद्धीचे आत्मतेजामध्ये ऐक्य व्हायला पाहिजे. आता आपला ऑब्जेक्ट काय माहिती आपल्याला सुख आणि समाधान हे ध्येय आहे. त्या दृष्टीने तर आपल्याला चाललेलं आहे. कशा पद्धतीने त्याला प्राप्त होईल असा प्रश्न येतो. तेव्हा त्याला एकच शब्द आधी शिकायला लागेल की त्याला म्हणतात निश्चित भक्तियोग कोणता आहे. त्याला शब्द काय येईल की कोणता योग असा आहे भक्तीमध्ये की ज्याच्यामुळे मी निश्चित मन आणि प्राणासहित स्वरूपाशी ऐक्य होईल. का आता सांगितलं की मन हा व्यापकतेने शब्द वापरलेला आहे. मग अशी आपण पाहिलं आहे मन म्हणजे केवळ मन नाही. मन म्हणजे मन बुद्धी चित्त अहम आणि शिवाय प्राण असं ते धरलेलं आहे सगळं. म्हणजे केवळ मन म्हणजे फक्त मनावर एवढा अभिप्रेत तिचा अभिप्रेत नाही. या अभ्यासाला मनोलय याचाच अर्थ असा आहे मन बुद्धीशी बुद्धी चित्ताशी चित्त भगवंताशी आणि प्राण त्या ठिकाणी आपोआप येऊन मिळणार आहे. त्याला वेगळं आणावं लागणार नाही. क्रम नाही सांगितला. मन बुद्धीच्या ताब्यात बुद्धी चित्त शुद्ध झालं चित्त की चित्ताचं चैतन्य होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मन आधीच विरलेलं आहे. सगळ्यात अवघड अभ्यास आहे त्याच्याविषयीच चाललेलं बोलणं म्हणजे भक्तियोग. आता मन हे आत्मस्वरूपाशी ऐक्य होतात. कशा पद्धतीने होतात दोन गोष्टी. आता मगाशी झालं की मनाला विवेकाच्या ताब्यात आणलेलं आहे आपण. आता बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धीमध्ये निश्चय झालेला आहे. आत्मज्ञानाशिवाय मला काही नको आहे. ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला मी आता ब्रह्मरूप साधक समजायला लागतो. जो देहभाव समजवता मी म्हणजे देह तो त्याचा अहमभाव गेलेला आहे. आता तो स्वतःला ब्रह्मरूप जे सोहम ध्यानावरती आला. ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला ब्रह्मस्वरूप समजू लागतो. म्हणजे त्याला म्हणतात जागृती आली. त्या जीवाला काय आलेली समजू लागतं म्हणजे मनाने नाही. मन तर गेलंच आहे आधी पण त्याला त्या जीवाला जागृती आल्यामुळे जीवाला कळतं कोहम कोहम. तो आता कळायला लागतं त्याला सोहम सोहम. आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी रात्रंदिनं न म्हणता ब्रह्मरूप अवस्थेमध्ये तो स्वतः राहू लागतो. म्हणजेच मगाशी सांगितलं विसरायचं नाही गोष्टी की देह विस्मृती झालेली आहे. मनाने विचार करणं सोडून दिलेलं आहे. बुद्धी स्थिर झालेली आहे. निष्कामता आलेली आहे. निरपेक्षता आलेली आहे. कर्मयोग कळलेला आहे. हे सगळ्या गोष्टी नीट जमल्यामुळे सहजपणे आता त्याचं मन हे अस्तित्व संपलं. सांगितलं की मन म्हणलं तर कल्पना आहे. म्हणलं तर काय आहे पण ती आपल्याला एवढी लोळवते. म्हणलं तर मगाशी झालं की मन आणि समुद्राचा दृष्टांत विसरायचं नाही की स्वरूपातूनच लाट निर्माण होते. समुद्रात लाट निर्माण होते. निमित्त काय वारा आहे. तसं स्वरूपाच्या ठिकाणी एक लाट निर्माण होते त्यालाच मन म्हणतात. मग ते लाट अस्तित्वात आहे का नाही अशी वेगळी काढून दाखवता येत नाही. पण समुद्रावर जावं लागतं मग कळतं लाट म्हणजे काय. लाट म्हणजे समुद्र आहे असं म्हणेल एखादा. तत्वाने काय दोन्ही जलच आहे. दोन्ही काय आहे पण एक एवढा व्यापक आहे आणि एक वाऱ्याच्या निमित्ताने हलतं आहे मागे पुढे होतं आहे. हां म्हणजे मला जर कळलं की या लाटेला कुठे नेऊन भिडवायचं आहे. मला जर असं ज्ञान झालं जागृती आली की अच्छा या मनाचं वेगळी काही ताकद नाही आहे. उलटं आहे हे मन माझ्या ताब्यात आहे. मी काही मनाच्या ताब्यात नाही असं त्यावेळी ज्ञान होतं पहिलं. त्यामुळे आनंद होतो. ते समाधान त्यामुळे आहे.
आत्तापर्यंत सगळा गैरसमज आहे की मी मनाच्या ताब्यात आहे, माझं मन आवरत नाही, असं कसं होऊ शकतं असं ते म्हणत आहेत या अभ्यासाने. असो, काय म्हणतात आता, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपभावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ओवी किती छान बघा. चित्ते म्हणजे चित्ताच्या द्वारे मीची जाहले, मीची म्हणजे भगवंत कृष्णाची ओवी ही. चित्ते मीची जाहले आणि मियाची प्राणे धाले. प्राण म्हणजे माहिती आहे आपण, मला प्राणप्रिय आहे. आपण सगळे काय आहोत, म्हणजे माझी हायेस्ट आवड. आपण म्हणतो ना माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. म्हणजे काय, हे जीवाच्या पाड काय आहे, जीवाच्या पाड म्हणजे सोहम भगवंत आहे, म्हणजे तू आणि मी एक आहोत. जीवापाड प्रेम आहे या शब्दाचाच अर्थ असा आहे की तू आणि मी एक आहोत. तुझ्या आवडीनिवडी या माझ्या आवडीनिवडी, जे तुझं आहे ते माझं आहे, असं अर्थ झाला ना. जे तुझं आहे ते माझं नाही, माझं आहे ते तुझं आहे, असा त्याग आहे त्यामध्ये. म्हणजे जीवात जसं चित्ते मीची दाहले मियाची प्राणे धाले आणि जीवो मरो विसरले, देहबुद्धीच गेली. काय गेली, कारण देहाला जीवन आहे आणि मरण आहे. बोधाची आभुली, आत्मबोध झाल्यामुळे म्हणजे मला कळलं की मी काही मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहम नाही. मला कळलं की मी कोण आहे हे नीट ज्ञान झाल्यामुळे जीवन मरण म्हणजे देहविस्मृती आली. अशा पद्धतीने आता जे पहिल्यांदा त्याला म्हणतात की छोटे छोटे हे मी निबंध लिहित होतो. हे मी काय लिहित होतो, छोटे छोटे निबंध आहेत. आता मी खऱ्या अर्थाने प्रबंध लिहितो आहे. आता मी काय लिहितो आहे, प्रबंध. हा ज्ञानोबरांचा आवडीचा शब्द आहे की नित्य नूतन म्हणून माझे नित्य नवे, की माझ्या ठिकाणी आता असा अभ्यास आहे तो श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे. प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास हा एक प्रबंध आहे. प्रकर्षेण बंध, हा नीट कंट्रोल केलेला असा बंध. म्हणजे फक्त माझ्या श्वास आणि उच्छ्वासामध्येही, प्रत्येक विचारामध्येही, प्रत्येक कृतीमध्येही गुरु आणि नाना म्हणजे भगवंताशिवाय काही नाही आहे. ही अवस्था तयार होते. त्याला म्हणतात म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे. श्री गुरुकृपा कायनो हे ज्ञानदेव म्हणे. गुरुकृपा काय करू शकत नाही असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे हे सगळं करू शकते, हे सगळं करू शकते. का दोन नाही म्हणजे एक हो, दोन नाही म्हणजे काय करू शकत नाही. गुरुकृपा काय करू शकत नाही म्हणजे सर्व काही करते असा अर्थ आहे. असो, अशा पद्धतीने आल्यावर आता माझ्या ठिकाणी मनोलय व्हायला लागला का नाही, माझ्या ठिकाणी पवन जे होतं आहे का नाही, याच्या काही खुणा आहेत, याच्या काही खुणा आहेत. त्या खुणांवरनं ओळखायचा आपल्या ठिकाणी अभ्यास पूर्ण होतो का नाही. नाही तर तुम्हाला असं काही दाखवता नाही, हा झाला बरं का मनोलय, हा आता कपाटात ठेवून देऊया असं काही दिसणार नाही आहे. पण तुमच्यामध्ये ते प्रगट होतात आणि बदल होतात, तुमच्या आमूलाग्र बदल होतात. पहिला बदल काय, नैष्कर्म्य नावाची सिद्धी प्राप्त होते. पहिली सिद्धी काय प्राप्त होती आहे, या सिद्धी सगळ्या वेगळ्या आहेत. या अष्टसिद्धीमधल्या नाही आहे, भुक्कड नाही आहेत. पैसा मिळेल, मान मरते ते सगळं मिळतं जो, त्याच्याबद्दल काहीही अध्यात्मात अडत नाही. हे तर काय 10 वेळा सांगा लोक, सगळे आध्यात्मिक लोक पहा ऐश्वर्यात असतात, काही कोणाला कमी पडत नाही, कोणाच्या दारात कोणी भीक मागायला सुद्धा जात नाही. म्हणजे या बाकीच्या गोष्टी प्राप्त होतात, त्यात विशेष काही नाही. गाडी मिळणे, पैसा मिळणे, हे तर जाता जाताच प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत. ते काही ध्येय असू शकत नाही, कारण त्याच्यामुळे तोटे होतात. मग पहिली मोठी सिद्धी ज्ञानोबरांना आवडलेली कोणती आहे, की जी ती स्वीकारावी म्हणतात, ती म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. ती नैष्कर्म्य सिद्धी कशी आहे बघा. म्हणून नियमिलिया मानसी, या मनाला नियमित केल्यामुळे, हा ध्यानाचा अभ्यास नियमित त्याला शिकवल्यामुळे, स्पृहा नासो निजाया पैसी, स्पृहा आवड आकर्षण हे सगळं काही निघून जातं. किंबहुना तो ऐसी भूमिका पावे, त्याच्या ठिकाणी निरपेक्षता हीच भूमिका तयार होते. तेथ स्वभावे धनंजया, स्वाभाविकच त्या ठिकाणी नाही कोणीची क्रिया, कोणती क्रिया स्वतःहून करत नाही. म्हणजे शिरे स्वतःहून करत नाही म्हणजे देहबुद्धीवर येत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी मला हे पाहिजे ते पाहिजे हा विषय संपलेला असतो. म्हणून प्रवादूतया नैष्कर्म्य ऐसा, म्हणून त्याला नैष्कर्म्य असे म्हणतात. भगवंताचं बघा, भगवंत स्वतः काही करत नाहीत पण सगळं काही करतात.
हा वाक्य जर कळत असेल तर लक्षात येईल. भगवंत स्वतः काहीही करत नाहीत, पण सगळं तर करतात. लहान मुलाकडे पाहिलं की कळतं, लहान मुलं स्वतः काहीही करत नाही, पण सगळ्यांना कामाला मात्र लावतं. त्याला म्हणतात भगवंत. त्याला काय म्हणतात, नुसतं ते हातपाय हलवते की सुरुवात, सगळे बाकीचे आपाप कामाला लागतात. अरे तू काही करतच नाही, तुला काही काम न धंदा होतो, म्हणतो माझं एवढंच काम आहे. माझ्या ठिकाणी फक्त ज्ञान झालं, स्फुरण कोहम, त्याला माया, की माझं झालं काम, ते पुढचं सगळं करतात. तसंच या सत्पुरुषाच्या बाबतीत होतं. त्याला स्वतःला असं वेगळं काही करावं लागत नाही, कारण त्याच्या ठिकाणी ही नैष्कर्म्य नावाची सिद्धी प्राप्त असेल. 24 तासात एकदाही जर तुम्ही स्वार्थाचा विचार न करता जगू शकलात तर तुम्हाला जीवनात हळूहळू लक्षात येईल सगळं ऐश्वर उभं राहतं. जीवनामध्ये आपापच तुम्हाला ऐश्वर उभं, पण त्यासाठी विषय सुख बाजूला करायला लागतं, आवडीनिवडी बाजूला करायला लागतात. एक प्रकारे 24 तास गुरूंच्या भगवंताच्या नामामध्ये रमायला लागतं आणि आत्मस्वरूपाविषयी गोडी ठेवायला लागते. एकदा प्राप्त झालं आणि सोडून दिलं असं ते चालत नाही, की एकदा मला कळलं आता मी संसार करतो, असं कधी नसतं ते. असो म्हणजे हे कळलं की या सूचकाने सिद्धांत काय स्पष्ट करतात, की पाण्याची लाट दूरवर वाहत जाणं आणि पाणी हे तिन्ही एकच आहे. हे तिन्ही काय आहे, खरं एकच आहे. तसं मन, प्राण आणि परमात्मा शेवटी एकच आहेत. हा अभ्यास जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आनंद होतो. तेव्हा कळायला लागतं की मन केवळ कल्पनेमुळे, कोणी कल्पना केली असा प्रश्न आहे ना. जीव म्हणजे जे प्रतिबिंब पडलेलं असं या देहामध्ये सोहमचं आत्म्याचं, त्याला असं वाटलं होतं की मन म्हणजे मी आहे. उलटं वाटलं होतं ना, त्याला वाटत होतं, वाक्य तीच आहे बघा, मन म्हणजे मी आहे, पण त्याला उलटं वाटलं. त्याला मन म्हणजे मी आहे म्हणजे भगवंत म्हणतात हे वाक्य जेव्हा, यारे गाढवा मन म्हणजे मी, मन माझ्या ठिकाणी ठेव, हे भगवंताच्या मुखातून वाक्य आलं की अर्थ बदलतो. आणि शिष्याच्या मुखात आलं मन म्हणजे मी, म्हणजे वेगळं झालं अर्थ. वाक्य तीच आहेत पण बदललं ना सगळं, म्हणजे क्रियाच बदलल्या. जेव्हा एखादा देहबुद्धी संसारी माणूस म्हणतो मन म्हणजे मी आहे, तेव्हा तो मनाच्या ताब्यात आहे. आणि जेव्हा आत्मज्ञान झालेलं सत्पुरुष म्हणतो की अरे तुझं मन म्हणजे मी आहे, तेव्हा तो स्वतः साक्षात्कारी भगवंत अवस्थेला पोचलेला, तेव्हा तो म्हणू शकता की तुझं मन म्हणजेच मी आहे. तुझ्या मनात येणारे विचार म्हणजेच माझे विचार आहेत असं समज, ते बाजूला सोडून दे. तुला स्वतःला पाप पुण्य लावून घेऊ नकोस. म्हणून ते पाप पुण्य जाऊ शकतं, कारण मन जर भगवंत स्वरूप नसतं, होणार नसेल तर पाप पुण्य मनातून जाणार. पाप पुण्य कृतीत नाही आहे, पाप पुण्य सगळं मनात आहे. पाप पुण्य कुठे आहे, ते कृतीमध्ये जवळजवळ शून्य आहे. असो हे कळलं म्हणून म्हणतात. त्या आपण जो दृष्टांत बघितला तो एकदा बघा. जैसे पवने म्हणजे वायूने, प्राणाने, जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले. वाऱ्याने समुद्रातलं पाणी हलवल्यामुळे ते तरंगाकार झालं. तरी कवणके जन्मले म्हणो येथ. तिथं कोण जन्माला आलं, खरं तर कोणी जन्माला आलं, वेगळं काही घडलेलंच नाही आहे. पाण्यातनंच पाणी लाट रूपाने तयार झाले. त्याची वायूचे स्फुरण ठेले, त्याच ठिकाणी तो वारा शांत राहिला, स्फुरण ठेले. आणि उदक सहज सपाट जाहले, पाणी जागच्या जागी झालं. तरी आता काय निमाले विचारी विचार कर, काही जन्माला आलं का नाही, काही संपलं का नाही, मग तुला मनाला एवढा उलघाल का होते. इथे काहीही वेगळं घडत नाही आहे. ना तरी पवन, आता म्हणून तरी मग ना तरी पवने स्पर्शिले नीर पडी असे तरंगाकार, की नुसता स्पर्श केला प्राण कोणी वाऱ्याने तर असं वाटलं वेगळं लाट तयार झाली. हा वाटण्याचा विषय आहे. तसं या मनाच्या नादी जीव लागल्यामुळे जीवाला वाटत होतं की हे मनाचं कार्य माझं कार्य आहे. पण आता त्या मनालाच त्याच्याशी एकरूप केल्यामुळे बुद्धीद्वारे आता त्या जीवाला कळायला लागलं मी पूर्णपणे भगवंत स्वरूप आहे, मी काय मन नाही, हे त्याला नीट छान कळतं. असो इथपर्यंत जर थोडंसं लक्षात आलं असेल तर पुढे जाऊ. मनोलयाचा जो अभ्यास आपण चालू केलेला आहे त्यामध्ये आपण वारंवार बघतो आहोत की नेमका माझ्या ताब्यात मन येणार, माझ्या ताब्यात मन येणार, मी मनाच्या ताब्यात नाही, हे सारखी वाक्य आली.
म्हणजे नेमकं काय आहे यासाठी थोड्याशा ओव्या म्हणजे कळेल अभ्यासाने. भगवंताने एक डिक्लरेशन आपण जर निवडत तरी सगळ्यांना माहिती आहे, ऐकून गीतेमध्ये सांगितलं अहम वैश्वानरो भूत्वा, मी प्रत्येकाच्या जठराच्या ठिकाणी वैश्वानर रूपाने प्रगट आहे. त्याच्या उभ्या कशा ज्ञानोबरांच्या 15व्या अध्यायातल्या, म्हणून प्राणिजातांच्या घटी म्हणजे देहामध्ये करुणी कंदावरी आगिठी जठराग्नी मी प्रगट आहे. दीप्ती जठरही किरीटी मीची झालो, अन्न पचन करण्यासाठी लागणारा वैश्वानरसुद्धा मीच झालेलो आहे. आश्चर्य स्वरूपाचं सांगतं. एकीकडे कृष्ण बोलत आहे, अर्जुनाला गंमत वाटली असेल की अरे हा आपल्यासमोर एक देहधारी पुरुष उभा आहे आणि ही भाषा कुठली काढतो तो की तुझ्या पोटामधला अग्नीसुद्धा मीच आहे. हां, म्हणजे हे स्वरूपज्ञान व्हावं लागतं. नेमकं काय आहे हे भाषा कळेल. प्राण अपानाच्या जोडभाती, प्राण आणि अपानाच्या जोडभाती फुंक फुंकोनिया अहोराती, कोणी आपला कंटिन्युअसली आपला छातीचा पोटाचा भाता चालू आहे. आटी तसे नेणो किती उदरा माझी, त्या वैश्वानर रूपाने मी प्रत्येकाच्या उदरातून किती तुम्हा लोकांचे अन्न पचवतो, काय काय खाता तिकडनं. एवढे लोक जगातले, एवढे प्राणी, एवढे पशु, एवढे पक्षी, एवढे कीटक, या प्रत्येकाच्या उदरामध्ये मी असा आहे. आणि खाल्लेलं अन्न, कारण अन्न कोण पचवतं असा प्रश्नच आहे. हे सगळी क्रिया कोण करतं. तसं लक्षात घेतल्यानंतर पुढे आणखीन सोप्या रीतीने 13व्या अध्यायात जास्त आपल्याला दिसतं. आहे काय सांगतात बघा, ऐका. म्हणजे कशानं चाललं, माझ्या ताब्यात मन येतं म्हणजे कोणाच्या ताब्यात येतं. हे वेगवेगळे शब्द अध्यात्म कुंडलिनी शक्तीमध्ये यांची आटणी होते. ती कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रात असलेल्या आत्म्यामध्ये विलीन होते. हे शब्द कळले पाहिजे पहिले. कारण जीवही काही अस्तित्वात नाही आहे. जीव हे प्रतिबिंब आहे. म्हणजे त्यामुळे जीव म्हणतो असंही म्हणता येत नाही, हा आत्माच बोलतो. काय बोलतो आता आहे का, जे आदींची आदी, ज्याला तुम्ही काय जगामध्ये हे पहिलं असं तत्त्व म्हणाल त्याच्या आधीचा मी आहे. जे आदींची आदी, जे वृद्धींची वृद्धी, जे काय जगात हायेस्ट काय वाढलेलं असेल त्याच्या आधीचा मी वृद्ध आहे, त्याच्या मी आधीचा म्हणजे जुना आहे. जे बुद्धीची जे बुद्धी आणि जीवाचा जीव मी. पुढे जे मनाचे मन, तुझं जे मन आहे ना त्याचं मन मी आहे. नीट शब्द कळले, मनाचं मन. मन म्हणजे मन तुला कळलं नाही म्हणून हा कन्फ्युजन आहे. मन काय हे कळलं नाही तर मनाचं मन कळतं. मन म्हणजे सांगितलं प्रत्यक्ष कल्पनाच आहे. मन म्हणजे काय आहे, कल्पना. इट्स ओनली विचार आहे. आणि मग तो विचार ज्याच्यामुळे आधारित आला तो प्राण, आणि तो प्राण ज्याच्यामुळे मन आणि प्राण काम करतात तो जीव, आणि तो जीव ज्याच्यामुळे तो आत्मा. मग म्हणून तो आत्मा म्हणतो आहे, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. कारण नुसत्या कानाने ऐकू येत नाही, माहिती आहे सगळ्यांना. नुसत्या वाचा तोंड दिलं म्हणून बोलता येतं असंही नाही आहे. जे प्राणाचाही प्राण, आणि जे गतीचे चरण, जी जेवढी पण जगामध्ये गती आहे त्याचे ते चरण आहे. आणि क्रियेचे करतेपण जयाचेनी, एखादी क्रिया केल्यामुळे करतेपण जे येतं ते माझ्यामुळे येतं. एवढी भगवंताची ही एकदा भाष्य केली, ही ज्ञानोबांनी केलेली भाष्य म्हणजे मी म्हणजे काय कळायला लागतं. आता प्रश्न असा येतो की ह्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत आहे. तसं एक त्यांनी यज्ञ हा एक काय तर रूपक घेतलं आणि कशा पद्धतीने मनाचं लय करायचा ते आपल्या यज्ञाच्या निमित्ताने दाखवतात. काय काय म्हणतात, एक प्रकारे आपण यज्ञ करतो आहे. ध्यान साधना म्हणजे काय, यज्ञच आहे. पहिलं काय, गुरुवाक्य म्हणजे अनुग्रह घेतलेला आहे, त्याच्यामुळे मंथन चालू करावं लागतं. काय करावं लागतं, मंथन म्हणजे अग्नी प्रगट करण्याची क्रिया. या मंथनाने ज्ञानाग्नी प्रदीप्त होतो. ऐकून, विवेकाने श्रवण करून त्यांचे प्रसंग, त्यांचं चरित्र, वेगवेगळ्या पद्धतीने गुरूंकडनं ज्ञान घेण्याच्या पद्धती आहेत. समजा मला प्रत्यक्ष नाना भेटत नाही तर मार्तंड महिमा वाचायला पाहिजे, नाना भेटत नाही तर दत्त महात्म्य वाचायला पाहिजे, नानांनी सांगितलं एकनाथी भागवत वाचला मी ते वाचलं पाहिजे. म्हणजे ज्ञान घेण्याच्या वेगवेगळ्या या पद्धती आहेत. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला देहधारी गुरु, आता जर त्यांनी देह सोडला असेल तर कसे भेटणार, त्यावेळी तुम्हाला आपण इन्क्लिनेशन नसतं. ज्यावेळी गुरु भेटतात त्यावेळी आपली एवढी तयारी झालेली नसती. अशा काही वेळेला घटना घडतात.
त्यावेळी हीच पद्धत आहे, म्हणून त्या ग्रंथ आहेत, म्हणून तर ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी आहे म्हणूनच आपल्याला ज्ञानेश्वर कळतात, तसं आहे. मग पहिलं ज्ञानाग्नी प्रदीप्त होतात, त्यातून काय होणार आहे, धूर येणार आहे, रिद्धिसिद्धीचा धूर लगेच यायला लागतो. थोडा अभ्यास केला वर्षभर की आपोआपच काही ना काहीतरी प्राप्त माणसाला व्हायला लागतं. आणि प्रत्येकजण कोणी त्यातच आवडतं, म्हणजे कोणी कविता करत बसतं, कोणी गाणी करत बसतं, कोणी कशात अडकतं आणि कोणी कशात अडकतं. हे आपण नेहमी अध्यात्मात पाहतोच. त्याला तेच सगळं विशेष वाटतं, त्याला ते सगळं, कारण ते सगळे कुंडलिनी योगाचे अनुभव आहेत. सा हसती, सा नृत्य करती, सा काव्य करती, सा गायन करती, तिचं लक्षण आहे. ती अध्यात्माची आपली प्रगती होती आहे. ज्याला कधी काव्य स्फुरत नाही त्याला भजन स्फुरायला लागतात, ज्याचं कधी बोलणं प्रभावी होत नाही त्याला वाचासिद्धी यायला लागते. अशा घटना वर्ष 2 वर्षाच्या अभ्यासाने घडायला लागतात की माणूस त्या प्रभावाखाली आला की तो धूर आहे, काय म्हणले तो रिद्धिसिद्धींचा, छोट्या मोठ्या तुम्हाला इतर माणसांपेक्षा थोड्या शक्ती विशेष प्राप्त व्हायला लागतात. तो सगळा काय म्हणजे धूर आहे, तो ज्ञानाग्नीनेच घालवावा लागतो. म्हणजे ज्ञानाग्नी एवढा प्रदीप्त करावा लागतो की तो धूर जायला पाहिजे, रिद्धिसिद्धीकडे अडकायचं नाही. मग काय करावं लागतं, विविध वासना प्रगट होतात. रिद्धिसिद्धीच्या मार्फत काय प्रगट होतात, विविध वासना. वासना म्हणजे प्रकर्षेण, म्हणजे इच्छा ही कुमारी अवस्था आहे आणि वासना ही जवानीची अवस्था आहे. म्हणजे इच्छा ही पहिली मनातच येते. इच्छा येते कुठे पहिली, त्या इच्छा कशी मनात तयार होते, एक पूर्व विषयाचं ज्ञान, कधीतरी ऐकलेलं, अमेरिका नावाचा देश आहे म्हणजे इच्छा आली जायचं आहे, कधी ऐकलेलं, कधी पाहिलेलं, कधी किंचित अनुभव असलेलं, म्हणजे त्याला काही ना काहीतरी निमित्त असतं. त्या इच्छेला काही ना काहीतरी निमित्तच नाही असं कधी होत नाही. भगवंताला सुद्धा स्फुरण आलं म्हणजे एक प्रकारे इच्छा आली, मग काय निमित्त काय झालं, निमित्त हे झालं मी कसा आहे त्याला असं पाहिजे होतं. मी स्वतःला पाहायची इच्छा आली की मी कसा दिसतो, मी एवढा जर पराक्रमी, एवढा ज्ञानी आहे, सगळ्या जगाचा मी एवढा आहे, तर मी स्वतः दिसतो कसा, की ती खळबळ सुरू झाली, जगाची निर्मिती झाली. म्हणजे जेव्हा स्वतःला पाहण्याची इच्छा झाली तेव्हा जगाची निर्मिती आपोआप होत आली. आणि मग ज्यावेळी भक्त तयार झाला तेव्हा त्याला आनंद झाला, अच्छा मी असं आहे वाटतं. प्रत्येक भक्त पाहिलं की त्याला वाटतं मी असं आहे वाटतं. त्यामुळे भक्तांसाठी वेगवेगळी रूपं धारण करतो. कधी कृष्ण, कधी राम हे भक्तांसाठी घेतले, धर्म रक्षावया अवतार घेसी, पाळीसे आपल्या जनांना, लोकांना, आपल्या भक्ताला पालन करतो वगैरे. तर सांगायचं काय, मग त्या ज्ञानाग्नीमध्ये वासनांच्या समिधा समर्पण करायच्या. मग तो त्याला आधार काय घ्यायचा, कशाच्या आधारे तर म्हणतो सोहम मंत्र. काय करायचं आहे, स्वाहा आणि सोहम, स्वाहा आणि सोहम ही क्रिया जर जमली तर मग ओळखायचं हळूहळू प्राण प्रक्रिया, म्हणजे थोडक्यात सगळ्या व्यर्थ हालचाली पण बंद करायच्या. हे जमल्यानंतर सर्व इंद्रियांच्या मनोवृत्तीत, म्हणजे इंद्रियांच्या वृत्ती मनोत आणि मनबुद्धीत असं करून कुंडलींच्या आधारे स्वरूपामध्ये मिसळून टाकायचं. असं एक यज्ञाचं स्वरूप आहे. त्याच्या ओव्या कशात बघूया. 4थ्या अध्यायात तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, दीक्षा कोळ कसली आहे, सोहम मंत्राची. इंद्रिय कर्माची आहुती, आत्मज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी काय काय सोडलं त्यांनी. यज्ञ म्हणजे माहिती आहे समर्पण, यज्ञ म्हणजे काय, समर्पण, सोडायचं, त्याग आहे. सोहम मंत्राच्या आधाराने इंद्रिय कर्मांच्या आहुती दिल्या आणि काय केलं, ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधली, ज्ञानरूपी अग्नीमध्ये या कर्मेंद्रियाच्या इंद्रिय कर्मांच्या आहुती दिल्या. आता या वाक्य कळलं पण प्रॅक्टिकल कळलं पाहिजे नीट, की मला ज्ञानप्राप्ती करून म्हणजे मला माझ्या कर्माची मीमांसा कळली पाहिजे. माझ्यातून घडलेली घटना, मी केलेले कर्म, याचा मला अर्थ काय, योग्य अर्थ काय, मी काय ठेवलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, हे ज्ञानाशिवाय कळत नाही. नाही तर सगळ्या गोष्टी साठवलेल्याच असतात चित्तामध्ये आणि त्या ध्यानाला बसते की सगळ्या बाहेर येतात. हे असं मी केलं बरोबर झालं का, ते तसं झालं बरोबर झालं का, येऊन अरे काय सगळा भूतकाळ आहे, सगळं काय एका वाक्यात सांगायचं म्हणजे काय आहे, गेलेली गोष्ट आहे. काय पण तुझ्या चित्तावर संस्कार मात्र राहिला, काळही गेला, ते शरीरही गेलं, त्यावेळची परिस्थिती पण गेली, सगळं काय गेलं, मग राहिलं काय, अननेसेसरी विचार करतो आहेस. विचार काय करतो आहेस विना. मग त्याला एकच उपाय आहे,
त्याला आपण म्हणतो की मेरे पाप कर्म ही तुझसे प्रीत न करणे देते ते. पाप कर्म म्हणजे वाईट गोष्ट नाही. जे जे काही तुमच्या आणि भगवंताच्या आपल्यामध्ये येतं ते सगळं पापकर्म आहे. भगवंताचं विस्मरण करायला लावणारं किंवा भगवंताविषयी गोडी न लावणारं जे काही कर्म आहे किंवा जे काही विचार आहे ते सगळं पापकर्म आहे. मग ते सोडून दे ना. धरायची आवड, नाहीतर वाल्या कधी वाल्मिकी होणारच नाही. साधी साधी माणसं कधी आत्मज्ञानी होणारच नाहीत. म्हणजे कळलं. पाठी, आता पाठी, त्यानंतर पाठीचा अर्थ आहे की त्यानंतर, आणि पाठीचा दुसराही अर्थ आहे पाठीच्या कण्यातून. काय करायचं आहे, कारण इथे यज्ञ हे रूपक आहे, हे विसरायचं नाही आहे. ते काय उगाच जाऊन तिथं काहीतरी अग्नी टाकत बसायचं नाही आहे. या कुठलीच गोष्ट टाकता येणार नाही अशी. पाठी प्राणक्रियेची श्रुवेनिशी, नंतर पाठीतून मन आणि प्राण वरती आणायचं आणि श्रुवा म्हणजे ती मोठी जी यज्ञामध्ये पळी असते पूर्णाहुतीला वापरतात त्याला श्रुवा म्हणतात, की लांब असते ती धरलेली. अग्नीपासून काय असते ती अजून लांब असते, पण आहुतीचं बरोबर अग्नीत टाकली जाते. हां, म्हणजे कळलं पाहिजे मला. माझी तयारी झाल्याशिवाय मी गुरूंच्या जास्त नादी लागलं नाही पाहिजे. मी अग्निस्वरूप होईल, भाजल्यावर आरडाओरडा करायची वेळ येईल. त्यांनी माझे पैसे काढून घेतले, त्यांनी माझ्याकडनं फुकट सेवा करून घेतली, हे सगळं मनात येईल. मग जवळ जाऊ नको, मग जवळ जायचं नाही, मग जमणार नाही. कारण तुझी प्रगती व्हायची आधी अधोगतीच होईल. प्रगती तर राहिली लांब आणि अधोगती मात्र निश्चित होईल. त्यामुळे तसं नसं. म्हणजे पाठी प्राणक्रियेची श्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी. त्या ज्ञानाग्नीमध्ये गुरूंच्या चरणाशी माझी पूर्ण आहुतीच पडली पाहिजे. माझं अस्तित्वच काही राहिलं नाही पाहिजे. तेथ अवभृत समरसी सहजे झाले. त्यामुळे पूर्णाहुती झाली. अवभृत स्नान म्हणजे शेवटचं जे स्नान असतं की ज्याच्यानंतर यज्ञ प्रक्रिया संपली, एंड. तसं त्यांच्या चरणाशी मी गेल्यामुळे आता मी माझे न राहिले, मी माझं राहिलंच नाही अस्तित्व. अशा पद्धतीने मी गुरूंशी समरस झालो. समरसतेची क्रिया दिली. तनु मनु जीवे दिलं ना. जीवच काढून ठेवीत हा पाहिजे जीव थोडा हो. तर म्हणजे चरणाशी जीव जरी काढून ठेवला ना तरी ते थोडंच आहे. कारण असं मला आत्मज्ञान कोणी सांगितलं नाही. ही ती इतकी ओढ आहे. मग अपानागरीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केलिये के अभ्यास योगे. शब्द ज्ञानोबरा कधी चुकत नाही. परफेक्शन सुप्रीम कोर्ट आहे त्याला म्हणतात. ते हे अभ्यासाच्या द्वारे हे प्राणाला पाठीमागून मनाच्या मदतीने आणून तुला त्याला काय म्हणतात समर्पण करावं लागेल. त्याशिवाय जमणार नाही. ऐसे मोक्षकाम सकळ समजते हे यजनशील. हे सगळा एक प्रकारे काय यज्ञ आहे. हा सगळा काय आहे म्हणजे ध्यान साधना हे सुद्धा यज्ञ आहे. जिही यज्ञद्वारा मनोमळ शाळन केले. या यज्ञाच्याद्वारे मनाचा मळ म्हणजे मन स्वच्छ शुद्ध केले. तसाच त्याला अधियज्ञ. अधि म्हणजे माहिती आहे सर्वश्रेष्ठ. अधि म्हणजे काय सर्वश्रेष्ठ, सगळ्यांच्या आधीचा. भगवंतांनी सांगितलं की मी स्वतः यज्ञस्वरूपे मी अधियज्ञ आहे. असं गीतेत 10 वेळा सांगितलं की यज्ञ म्हणजेच मी आहे. कोणता पण अधियज्ञ मी. म्हणजे काय मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजय निर्धुमू ज्ञानानळू. ज्ञानरूपी अग्नीमध्ये संतोष नावाचं म्हणजे मी जे मन प्राणाला संयमित करून हवन टाकल्यामुळे निर्धुम धूमविरहित असे एक तेज बाहेर आलं. तो म्हणजे संतोष, समाधान. काय आलं, आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग. मला काही नको आहे. कारण हे कधी म्हणू शकतं माणूस जेव्हा मला सर्व प्राप्त आहे तेव्हा. ज्याला काहीच प्राप्त नाही आहे तो काय म्हणणार मला काही नको आहे, तो दरिद्री आहे. पण जेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते तेव्हा जी मुखातून येतं आय डोंट नीड एनिथिंग, आय डोंट एक्सपेक्ट. हे जेव्हा येतं की मला कशाची अपेक्षा नाही, मला कशाची गरजही नाही. हा जो एक प्रकारचा ठाम विश्वास येतो. कारण भगवंताशिवाय कशाचीही गरज राहत नाही. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. हे सगळं ज्ञानामध्ये समर्पित होतं. मग ज्ञान काय करणार, ते ज्ञेयी हारपे. ज्याचं ज्ञान झालं त्याच्यामध्येच जाणार. हे सगळं ज्ञानामध्ये केलं. आत्ता आपण बोललो हे सगळं ज्ञान, हे ज्ञानामध्ये सगळं समर्पित केलं की मन कसं संयमित केलं, प्राण कसे संयमित केले. आता कोण हे सगळं झालं ज्ञानामध्ये. ज्ञान कोणाचं,
नानांचं, भगवंताचं. मग त्यांच्या चरणी सोडून द्यायचं, म्हणजे मी ज्ञानी हा भाव पण सोडून द्यायचा. तया नावगा अधियज्ञ, त्याला अधियज्ञ म्हणतात. म्हणजे माझ्या ठिकाणी असलेलं जीवभाव म्हणजे अहमभाव समर्पित झाला की माझा अधियज्ञ पूर्ण होतो, त्याशिवाय काही होत नाही. तेवीची अहमभाव जाये, क्रिया दिली असेल लगेच, तेव्हा अहमभाव जातो. आणि तरी ऐक्य ते आधीची आहे. अहमभाव गेल्यामुळे कळतं मी आधीच एकरूप आहे त्यांच्याशी. मला उगाच भ्रम होता, मी साधना करून ऐक्य झालो, असं वाटलं की मी अभ्यासाने त्यांच्याशी एकरूप झालो, असं माझं भ्रमच झाला. तोही काय झाला, ज्ञान हेही शेवटी भ्रमच होतो. हे ची साचे जेथ वय तो अधियज्ञ मी, हे जिथे घडतं, हे जिथे घडतं, हे ची साच जेथ होय, हे सत्य जिथे घडतं तो अधियज्ञ मी, म्हणजे ब्रह्मरंध्राचं ठिकाणी स्थिर असलेला आत्मा होय. पुढे अशा पद्धतीने जर एखाद्याला बारकाव्यात अभ्यास करायची इच्छा असेल तर ज्ञानेश्वरांचा एक दुसरा ग्रंथ आहे पंचीकरण नावाचा, छोटा. त्यामध्ये त्यांनी या मनोलयाचा एक विशेष अभ्यासाची पद्धती दिली आहे. त्याला त्यांनी नाव दिलं आहे. आणि हृदय म्हणजे माहिती आहे, हृदय आकाश शब्द काय घ्यायचा इथे अध्यात्मात. हृदय म्हणजे हे फिजिकल हृदयाचा संबंध येते. भ्रुकुटीमध्ये ते ब्रह्मरंध्राचा सगळा प्रांत, त्याचे वेगवेगळे नाव होतात. पहिल्यांदा हृदय आकाश, मग महद आकाश, मग चिदाकाश, मग ब्रह्माकाश. एकच आहे ते, म्हणजे एका ठिकाणाहून निघणार. भ्रुकुटीमध्यापासून आलं की हृदय आकाश म्हणायचं. मग तिथून त्याचा प्रांत सगळा पुढे चालू होणार. मग येतो महद आकाश. महद म्हणजे माहिती आहे मागेच येलं की ज्ञान आणि क्रिया जिथे स्थिर होतात, ज्ञानही नाही आणि कोणती क्रिया नाही, आता नैष्कर्म्य प्रगट होतं आणि मी ज्ञानी हा भ्रमही जातो. अशा पद्धतीने महत म्हणजे हा महद आकाशात आले. महद आकाशामध्ये काय आहे की परमात्मा अजून पलीकडे, माया स्थिर आहे, माया ऑपरेट करत नाही, मन बुद्धी केव्हाच संपलेले, हे सगळं प्रगट झालं आहे, त्याला महद आकाश. मग येतं चिदाकाश. चित म्हणजे ज्ञान. या महदाच्या पलीकडे आत्मज्ञानावर बसलेला प्रत्यक्ष भगवंत आहे, तो सोहमभाव प्रगट करतो, हे चिदाकाश आहे. आणि मग शेवटी आहे ब्रह्माकाश, जिथे काहीच नाही, जिथे काहीच नाही आहे, महाशून्य. त्याला काय म्हणतात, महाशून्य, जिथं सर्व काही आहे पण काही नाही. काही नाही म्हणजे संसार नाही, काही नाही म्हणजे काय, संसार नाही. अशी जी एक अवस्था आहे त्याविषयी सांगतात की असं जर कोणाला विशेष अभ्यास करायचा असेल, या ग्रंथात त्यांनी एक विशेषत्वाने दिलं आहे की या भ्रुकुटीमध्ये एक अष्टदल कमल आहे. सुरुवातीला कल्पना करायची, नाहीतरी मनाचाच अभ्यास झाला आहे. अष्टदल 8 पाकळ्याचं कमळ आहे असं समजा. या अष्टदल कमळामध्ये काय करायचं आहे, सोहम मंत्राचा जो मंत्र आहे त्याच्या आधारे ध्यान साधना करायची. मग त्याला त्या आपल्याला ते टप्पे सांगतात. 8 प्रकारचे काय ते आता स्टेप्स आहेत ध्यानामध्ये. पहिलं काय तर कळतं आहे की जर त्या कमळाची पूर्व बाजू जर बघितली तर तिथं श्वेतवर्ण तुम्हाला पहिल्यांदा दर्शन होईल. या श्वेतवर्णात जर तुम्ही अडकून पडला तर तुम्हाला 3 गोष्टी नक्की प्राप्त होतील. धैर्य येईल, उदारपणा येईल आणि पुण्य पावनता येईल. ही पहिली क्रिया प्राप्त होईल. समजा एखादा पुढे गेला की आग्नेय दिशेकडे, आता त्या घड्याळाच्या क्रमाप्रमाणे चालतं, काट्याप्रमाणे उलट्या सुलट्या, की पूर्व कळली, पूर्व जर वरती धरली तर त्या आग्नेयकडे आला. आता शेजारी त्या आग्नेयमध्ये आला की तिथं अग्निवर्ण आहे. जर तिथं मन स्थिर झालं, हे ज्याने त्याने आपण होतं की अंगात आळस, उद्वेग आणि शोक, म्हणजे हे योग्य नाही ना. मनामध्ये जो आपल्या येतो या 3 गोष्टी कधीतरी आपण अनुभवलेलं सर. आळस, उद्वेग म्हणजे माहिती आहे केलेल्या कर्माविषयी वारंवार स्वतःला कोसणे, उद्वेग होतो, स्वतःला त्रास करून घेणे. आणि चिंता किंवा शोक, उद्वेग, चिंता किंवा शोक, व्यर्थ दुःख, गेलेल्या घटनेबद्दल तेच उगाळून काय उपयोग नाही. किती उगाळलं तरी ती घडलेली घटना परत काही येणार नाही. या गोष्टी म्हणजे जर अग्निवर्णामध्ये म्हणजे आग्नेय दिशेला जर आपलं मन गेलं तर या गोष्टी होतील. किंवा उलटं, या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असेल तर लक्षात आपल्या ध्यानाची पद्धत चुकते, ऊर्ध्व जात नाही. कारण आपलं दिवसभरात कुठेतरी इथं गडबड होते. एक समजा तसंच आपण आग्नेय सोडून दक्षिणेकडे आलो पूर्वेकडून की तिथे वर्णबोली जे काळा, तिथं काळ्या वर्णाचं दर्शन होईल. तिथं जर मनाला जास्त काळ तुम्ही रमवलं तर क्रोध, द्वेष आणि दुष्टवासना वाढतील.
ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांनी ओळखायचं आपलं काय चुकतंय, कुठं काय होतं. तमोगुण साध्या भाषेत काय आहे तो तमोगुण आहे. मग दक्षिणेकडून नैऋत्य कोणात जर आलं तर तिथं तुम्हाला थोडंसं एखाद्या पात्याला निळसर झाक दिसेल. निळसर झाक दिसली तर ओळखायचं आपल्या ठिकाणी पैसा, मुलं यांचा मोहजाळ वाढलेला आहे, ते सुटत नाही आहे. मुलाबाळांचं आपलं मोह सुटत नाही. प्रेम वेगळं आणि मोह वेगळा. पश्चिम दलावरती आपण आलो तर त्याचा पीतरंग आहे. तिथं जर मन राहिलं तर क्रीडा, विनोद, आनंद याच्यात टाईमपास होतो. म्हणजे तिथंही रमायचं नाही. वायव्य दिशेच्या कोणात गेलं, मन स्थिरावायचा प्रयत्न केला तर तिथं काय म्हणायचं, मनाची स्थिती अशी की तीर्थाला जावं, तीर्थक्षेत्रांना जावं अशा पद्धतीची वृत्ती तयार होते. हे आत्ता मी सांगितलेलं साधकांची उदाहरणं ती आहेत सगळ्याशी. म्हणजे धड काय सापडलेलं, काहीतरी एक करावंसं वाटलं पण सगळं त्याला म्हटलं व्यर्थ आहे. काय हे सगळं व्यर्थ झालं आहे, काय झालं सगळं व्यर्थाची. मग उत्तर दिशेकडे जातो. मग काय जातो, हां तिथं मात्र काय होईल, नीलवर्ण दिसेल. पण नीलवर्ण जरी दिसला तरी लक्षात ठेवायचं तिथं धोका आहे. तो म्हणजे अष्टभोग घ्यावेत असं वाटेल. जर तेवढ्यात आयुष्य कमी पडलं तर संपेल विषय. मग काय राहिला, एकच दिशा खरी करेक्ट आहे. तीच नेहमी आपण यज्ञामध्ये पाळलेली असेल, पाहिलं असेल ईशान्य. ईशान्याला ईश, ईशान्याला कोण ठेवलं आपण, ईश असतो यज्ञामध्ये सुद्धा. ईशान्य दिशेकडे मन जर गेलं, तिथे विश्रांती घेईल तर त्याला गौरवर्णाची पहिली अनुभूती येईल. गौर म्हणजे कापूर, गौर म्हणजे काय म्हणायचं, कर्पूर गौर. आणि मग मात्र नवविधा भक्ती, श्रवण, कीर्तन, प्रवचन यामध्ये रममाण होतो. बाकी त्याला काय गोडी वाटत नाही. आता मग कळेल, ईशान्य कोणी पाकोळिका, बोलिजे गौरव उत्तम, तेथ जरी होय मनसे विश्राम, तरी श्रवण कीर्तने धर्म उपजती देही. देहामध्ये आपाप श्रवण कीर्तन हेच बरं वाटतं, बाकी काही नको वाटतं. अशा पद्धतीने जर या 8 पाकळ्यांच्या संधीमध्ये मन आलं, 8 पाकळ्या सांगितल्याच्या संधीत, तर रोगराई वाढते. आता एखादा म्हणला की 8 पाकळ्याच्या मध्यभागीच मी जातो, तर उलट आहे, तिथं निद्रा होईल नाही तर समाधी होईल. जर ज्ञान नसेल तर काय होईल, निद्रा होईल. आणि ज्ञान असेल तर समाधी होईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की या प्रत्येक दिवशी ब्राह्ममुहूर्ती एक प्रहर आपण एक प्रहर म्हणजे 8 प्रहर म्हणतो. म्हणजे 8 ते 24 3 तासाचा एक प्रहर आहे. एवढा अभ्यास हळूहळू खरा म्हणजे पहाटे 3 ते 6, 3:30 ते 6:30 असा खरा ध्यान अभ्यास व्हायला पाहिजे. एकदम होणार नाही. पहिला स्टेप बाय स्टेप काय झाला पाहिजे, स्टेप बाय. आधी 30 मिनटं जमा लागलं, पुढची 30 मिनटं, असं ते पुढे पुढे वाढेल. ऐसे एक प्रहराचे निमाने, मन कळिके भ्रमणे करी अनुसंधाने, ऐसे अष्टदल कमल ज्ञाने. ऐसे हे परमार्थ साधने, परोपकारार्थ बोलणे, वसिष्ठ राम संवाद कथने, म्हणे ज्ञानदेव. वसिष्ठ आणि रामाचा जो संवाद आहे, योग वासिष्ठ, त्यामध्ये वसिष्ठांनी रामाला सांगितलं, कारण त्याला सर्व राज्यकारभारही करायचा होता आणि मनुष्याप्रमाणे वागायचं होतं. त्यामुळे त्याला हा एक वेगळा अभ्यास त्यांनी शिकवला होता. आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आपल्याला ईशान्य दिशेने जाऊन आपली प्रगती करणं हे आपलं काम आहे. असो, आता विषयाला पवनविजय म्हणजे प्राणाचा लय कसा होतो हे तर आपण माहीतच आहे की जिथे मन जातं तिथे प्राण आपोआप येतो. हे वारंवार वाक्य पाठ करायचे यासाठी. आता कसा येतो हे बघायचं. आपण शब्द ऐकलेला आहे की ओंकार म्हणजेच प्रणव, हे तर अनेक वेळा ऐकलेलं आहे. हां, म्हणजे कळलं ओंकार म्हणजे प्रणव, प्रणव म्हणजे प्राण, प्रणव तोही इकडं तिकडं जातो आहे. म्हणजे ओंकाराची अनुभूती जर आली तर ओळखायचा आपला प्राणलय लवकर होणार आहे. सोपा अर्थ झाला. म्हणजे आधी मन, आमच्या बाबतीत काय झालं मला की मला गुरुचरणीच मन एवढं ओतलं गेलं, कदाचित अनेक जन्माचा अभ्यास असेल हा. गुरुचरणांशीच एवढं मन ओतलं गेलं की मला दुसरं काही सुचत नव्हतं. त्यांनी अनुग्रहाचा मंत्र दिल्याशिवाय मी वेगळं काही करत नव्हतो.
मी त्या डाईची करकारी या कंपनीचे जात होतो, हे सगळं काही कामं करत होतो, पण चैन पडत नव्हतं. मग त्या घटना घडल्या, मग सर्व सोडून गेलो, हे सगळ्या घटना घडल्या. म्हणजे चित्त मन तर आधीच विलीन झालेलं होतं. क्रिया राहिली ती प्राणाची, क्रिया काय राहिली ती, त्यामुळे इकडे इंद्रिय वेगवेगळ्या कामात गुंतलेली होती, पण त्यामुळे अस्वस्थता होती. मग सर्व सोडून वैराग्य आलं. मग त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी ठेवून घेतलं, मग तो अभ्यास करून घेतला. मग तिथं सगळीकडे चरण दिसायला लागले आणि इकडे घरी आल्यावर ओंकार प्रगटीकरण झालं. हे जे दिसतं आहे ते म्हणजे मेरुदंडामध्ये हे शब्द जर तुम्हाला कळले असेल तर या साधे इडा आणि पिंगला आणि मधी सुषुम्ना हे आपण कायम ऐकलेले शब्द आहेत. हे कळत नसेल तर सोपं लक्षात द्यायचं, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. सुषुम्नेतून जेव्हा माझी कुंडलिनी शक्ती जाते का नाही हे कसं ओळखावे, माझ्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण प्रगट आहे की नाही. मग अशी लावणे मला श्रवण, कीर्तन, सत्संग, गुरुसहवास, कार्यक्रम ह्याच्यात इंटरेस्ट वाटतो की नाही, मला माझं आत्मज्ञानाविषयी गोडी वाटते का नाही, म्हणजे ओळखायचं माझी कुंडलिनी ओके चालली आहे. मला यापेक्षा वेगळं काही करावं लागलं असेल तर ओळखायचं इडा पिंगला शोधायला लागतील. तिथे कुठेतरी आपण अडकलेलो दिसतो आहे. म्हणजे पहिला मला तो संघ सोडावा लागेल, तो संघ म्हणजे सहवास सोडावा लागेल. असो की अशा पद्धतीने सुषुम्ना नाडीतून जेव्हा मगाशी झाल्यामुळे मन आणि प्राण हे सगळे एकत्र यायला लागतात तेव्हा स्वयंभू ओंकार प्रगट होतो. ही खूण आहे की मनाच्या बरोबर प्राण पण लय होणार लागला आहे. हा काय झाला, पहिलं प्रगटीकरण आहे म्हणजे अनुभव. पहिलं काय आला, अनुभव. मगाशी सांगितलं की मनात जसं कानाच्या ठिकाणी असलेला नाद हा त्याला अनुभव द्यायचा आहे, तसा उत्स्फूर्त ओंकार ध्यानामध्ये प्रगट होणे हे जमायला लागलं. आता पवनक्रिया अवधारी इडा पिंगला सुषुम्ना माझारी, त्यांचे भिन्न सामर्थ्य दिसे शरीरी, ते पवन सिद्धी. याला म्हणतात मगाशी सांगितलेला जो ज्ञानेश्वरांचं पंचीकरण आहे त्यातली ही होई. डावीकडची इडा, डावीकडची म्हणजे आपल्या बाबतीतलं, दुसऱ्याची नाही बघायची, आपली डावीकडची, उजवीकडची पिंगला आणि मधोमध सुषुम्ना. हा त्रिवेणी संगम आहे. हा काय आहे, त्रिवेणी संगम. इडा नाडी ती गंगा, पिंगला नाडी ती यमुना आणि मध्यभागी सुषुम्ना ती सरस्वती आहेच. या अर्थाने जरी काय आपण दानांचं भजन ऐकलेलं आहे की इसपार गंगा बहते उसपार जमुना, बिचवा मे नैया चलत ढिरे. कुठं आहे असं, इकडं गंगा आहे आणि तिकडं यमुना आहे आणि मधी नैया कशी काय चालली, हे काय अभंग आहे ते हे आहे की एका बाजूला इडा, एका बाजूला पिंगला आणि मध्ये सुषुम्नेतून जावं लागतं. इसपार गंगा म्हणजे कसं पार करायचं, रजोगुण तमोगुण या माझ्या प्रवृत्तीतून मला पार करायला लागतं. साध्या शब्दामध्ये ते सुद्धा कळल्यासारखं वाटतं. अनुभव आल्याशिवाय या गोष्टी कळणार नाही. तमोगुण शब्द कळतो पण अनुभव घ्यावा लागतो. अध्यात्मातला तमोगुण काय आहे, व्यवहारातला तमोगुण वेगळा. मायेत हे दोन्हीकडे सारखंच आहे, माया आणि ब्रह्म एकच आहे. त्यामुळे काय तर मायेमध्ये पण तेच शब्द येतात आणि ब्रह्माच्या प्रांतात पण तेच शब्द येतात. अध्यात्म हा अभ्यास करायला लागल्यावर ते सत्वरज तमोगुणाचे परिणाम वेगळे आणि मायेमध्ये जेव्हा आपण कार्य करतो संसार तेव्हा तमोगुण रजोगुण सत्वगुणाचे परिणाम वेगळे. काही वेळेला मायेतला कार्य रजोगुण हा आवश्यक असतो, तिथे कर्म करायलाच पाहिजे, पण तोच नियम प्रत्यक्ष ध्यानामध्ये लागू होत नाही. म्हणजे ब्रह्माच्या प्रांतात आल्यावर सत्वगुणाचे अर्थ बदलतात, रजोगुणाचे अर्थ बदलतात आणि तमोगुणाचे अर्थ. मी जर मनाने कल्पना करू लागलो तर मी मनाच्या राज्यात किती जरी एरवी वागणं शरीर माझं सत्वगुणात आहे, पण प्रत्यक्ष मी आध्यात्मिकदृष्ट्या रजोगुणात आहे. नुसताच आपला धोतर घालतो, स्तोत्र म्हणत बोंबलत भिक्षुकी करतो, पण मन काय तिथे नाही आहे. म्हणजे काय, हा रजोगुणी संसारी माणूस आहे, फक्त याने कवच भिक्षुकीचं धारण केलेलं आहे. या पलीकडे याचं काही अध्यात्म नाही आहे. म्हणजे ते अध्यात्मच नाही, त्याला काय म्हणतात ते काही. तसं अनेक लोक सांगायला म्हणतो आम्ही सत्संग जातो, या बैठकीला जातो आणि त्या बैठकीला जातो, पण काही सोडत तर काहीच नाही, सोडत तर काहीच नाही. मग काय ते गेली. म्हणजे त्याला म्हणतात की मग हा जो ओंकार प्रगट झाला, ओंकार प्रगट झाल्यानंतर म्हणजे लक्षात येतं मन आणि प्राण एकत्र आले आणि मग ओंकारही जिथे लीन होतो, ओंकारही जिथे विलीन होतो. आता किती छान वडिलांवर लॉजिक. ओम म्हणजे काय असा प्रश्न आहे. ओम म्हणजे शब्द ब्रह्म. ओम म्हणजे काय, ओम म्हणजेच वेद. बरोबर शब्द छान सांगतात. ओम म्हणजेच काय, वेद.
म्हणजे वेदांचा उद्घोष ज्या ओममधून झाला तो ओंकार. म्हणजेच काय झालं आता, हा जो ओंकार कुठे लीन होणार असा प्रश्न आला. ओंकार लीन कुठे होणार याचा वारंवार ओळखलं पाहिजे की याचा मला आता शोधलं पाहिजे की हा माझा ओंकार कुठे लीन होईल. तो ओंकार एका वाक्यात ऐका, तो ओंकार ब्रह्मरंध्रात म्हणजे टाळूच्या ठिकाणी जाऊन स्थिर होतो. म्हणजे तिथं कोणता भाव प्रगट व्हायला पाहिजे, तो ओंकार एकदा लीन झाला की सोहम भाव प्रगट होतो. म्हणजे आता ते जे चरण काही सांगितलं म्हणजे कळेल. म्हणजे त्याला आता पहिलं चरण बघा कसं तुकोबारायांना शरण झालं ते कळाला. आठवणी देह पायाचे चिंतन. देहाचं आठव आहे पण चिंतन कशाचं आहे, गुरूंच्या चरणाचं आहे. त्याला म्हणतात तुरी अवस्था. आणि नाठवणी देह पायाचे चिंतन. देहाचं आठवण आहे पण पायाचंच चिंतन आहे, उन्मनी अवस्था आहे. हे अवस्था जर आपल्या ठिकाणी आली तर ओळखायचं आपला ओंकार ब्रह्मरंध्रात जाऊन लीन झाला, देह विस्मृती गेली. हे सोप्या सोप्या कोण आहे तसं म्हणतात. मग इथे काय म्हणतात, याला 17वी जीवनकला म्हणतात. त्याला काय म्हणतात, 17वी का, 16च्या पुढची. 17 आकडा आहे तो. चंद्राच्या कला कशा आहेत, 16. अमावस्या ते पौर्णिमा आणि एक धरून ती, हे सगळ्या 16 कला आहेत. म्हणजे आपल्या आपण 64 कला आहेत आमच्या, म्हणजे कलांनी वाढतो. तसं ही 17वी म्हणजे या शरीरामध्ये जेवढ्या काही कला आहेत, 16 कला, त्याला आधारभूत असलेली शक्ती, त्याला आधारभूत असलेली ती 17वी जीवनकला आहे. म्हणजे नामामृत गोडी वैष्णवाला लाधली. भक्ती मार्गामध्ये नामामृताची गोडी लागली आणि योगी साधली जीवनकला. कारण योग्याने अट्टहासाने प्राण आणलेला आहे आणि इथे भक्तीमध्ये मन विलीन करून प्राण सहज आलेला आहे. त्याला नामाच्या आधारे ही गोष्ट, भक्तीच्या आधारे ही गोष्ट साध्य झाली. असो, सांगायचं तात्पर्य काय की एक महत्त्वाचा अभ्यासाकडे आता जायचा. थोड्याशा काही ज्याला म्हणतात वेगवेगळ्या संतांचे उदाहरणं घेऊ की हा मन पावनाचा एक प्रकारचं आपलं विवेचन समाप्त होईल. एक, त्याची म्हणजे त्या साधकाची, त्या जीवाची सरली येरझार झाला सुफल व्यापार. तुकाराम चरणावरच कळतं. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. कीर्तन म्हणजे सांगितलं की नाम संकीर्तन. कीर्तनाचे 2 अर्थ आहेत. 4 लोकात केलं जातं ते कीर्तन आणि एकांतात केलं जातं ते संकीर्तन. तर ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा. हे भाग्याने प्राप्त होतं की देव ऋणी झाला. पुढे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. तुकाराम. आता वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे. ऐका, तोंडाने भगवंताचं नाव घे रे आणि गाता वाता म्हणजे गात असताना म्हणून श्रवणी ऐकिजे रया. ऐकना ती भागवत की कानामध्ये आवाज पण ऐकला पाहिजे. पुढे हेची दान देगा देवा तुझा विसर. शब्दाला महत्त्व आहे. विसर, आपण सर म्हणजे बाजूला. मला आता बाकीचा तुझा विसर न व्हावा म्हणजे मी तुला आयुष्यात एकदाही असं म्हणू नये बाजूला हो, म्हणजे मला संसाराची गोडी वाटू नये. विसर न व्हा, विशेषत्वाने सर नको, तुझा विसर व्हायला नको. ते दानच जर द्यायचं असेल, एकच दान, अखंड नाम म्हणजे त्याला म्हणतं अखंड अनुसंधान आहे. हा शब्द कायला, अखंड अनुसंधान. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारिका तो. पुढे आता पुढे जायचं. हे आपण वारंवार बघितलेलं आहे की आता माझ्या ठिकाणी ही क्रिया झाली का. तुकोबारायांनी सोप्या शब्द सांगितले. हे सगळं एवढं अध्यात्म बघा. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी न ये मन. या नामाद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवाचून बडबडती. बरोबर सांगितलं. हा एवढा टॉपिक सगळा इतका सोपा छान बसवला की काय म्हणायचं की मनपवनाची खेळणी म्हणजे काय. पुढे काय म्हणते की अशा ठिकाणी आता काही ठिकाणी चिद आकाशात मनाचा प्राणाच्या निरोधाने लय होतं असा अर्थ घेतलेला दिसतो. तो काही योग्य नाही. ऐका, महत्त्वाचा टप्पा कुठला या मन आणि पवन लयामध्ये महत्त्वाचा टप्पा कोणता आहे, वासनाक्षय.
महत्त्वाचा टप्पा काय आहे? वासनाक्षय होणे जो पुनर्जन्माला कारणीभूत होतो. जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासने. पुनर्जन्म न विद्यते. गीतेतला 8व्या अध्यायातला श्लोक द्या की पुनर्जन्म कशामुळे येत नाही? जर माझे वासनेसाठी निर्वासनत्व प्रगट झालं तर. हे नैष्कर्म्य, निर्वासनत्व, निरपेक्षता श्री नीची यादी येते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म कोणाचा कशामुळे घ्यायला लागतो? वासनेचा संग केल्यामुळे. काहीतरी पाहिजे, काहीतरी. ती चिधाली अंगे हरिरूप. एकनाथी भागवत की वासना जर ब्रह्मरूप झाली तर जन्म घ्यायचा विषय येणार नाही. असो, अशा पद्धतीने अनेक हे त्याला काय म्हणतात की त्याला प्रमाण देता येतात. घडो एकांताचा वास तुका म्हणे मजही आस. एकांताचा वास मला व्हावा. एकाचा जिथं अंत होतो, मीच एकटा आहे आणि माझा एकाचाही अंत जिथे होतो, म्हणजे भगवंत स्वरूप जिथे होतं मी, त्यामुळे ती मला ओढ लागलेली आहे. स्थिरावले वृत्ती म्हणजे मन. स्थिरावले वृत्ती पांगुळले प्राण. प्राण आता हालचाल करत नाही. अंतरची खूण पावनिया. आतली खूण काढल्यामुळे हे दोन्ही स्थिर झाले. आता सगळ्यात हे छान आहे. ती मोठी अभंग आहे तो खरा, पण तुकारामांचं एक भाषण आहे. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. हा संसार आहे वाळवंटामध्ये त्रिगुणाच्या अतीत. त्रिगुणाच्या सत्वरजतम याच्या पलीकडे गुणातीत. आम्ही कोणता चेंडू खेळतो आहे? चौगुणा. चौगुणाने युक्त असलेल्या चेंडूचे आमचे खेळ चालू आहे. असो, भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे. पांगुळले यमुना जळ पक्ष राहिले निश्चळ. ही सगळी रूपकाचे अभंग आपण जेव्हा घेणार आहोत तेव्हा आपल्याला याचा सगळा अर्थ नीट सविस्तर, म्हणजे ज्ञानेश्वरांची कुंडलिनी योगा दृष्टीत अशी जी रूपक आहेत वेगवेगळ्या संतांची, ती जेव्हा आपण घेऊ तेव्हा ही रूपकांचे अर्थ आपल्याला कळतील. म्हणजे आज आपल्याला आता एवढं तर नक्की धावतं की मनपवनाची खेळणी म्हणजे काय कळलं. साध्य काय आहे? सुख आणि समाधान. ते प्राप्त असेल तर मनोलय आणि प्राणलय जमलाच पाहिजे. मनोलय आधारित भक्तिमार्ग हा अभिप्रेत ज्ञानोबरायांना. मनोलय साधल्यास प्राणलय प्राप्त होतो. जगाला नाचवणारी ही जी दोन तत्त्व आहेत, मन आणि प्राण, ती साधकाच्या हातातली खेळणी बनून राहतात जेव्हा गुरुकृपा होते आहे तेव्हा. त्यामुळे या मनाची लक्षणं आणि जीव ही अवस्था प्रामुख्याने मन प्राणामुळेच येते. म्हणजे आपल्या लक्षात जे येतं की माझ्यात जीव आहे एवढं तरी कळायला लागतं अध्यात्मात कधी? मन आणि प्राणामुळेच कळायला लागतं. त्यामुळे अशा मनोनिग्रहाचे उपाय केल्याशिवाय मनोलय साध्य होत नाही. म्हणजे मनोलयाच्या अभ्यासामध्ये मनोनिग्रह हा प्रमुख आहे. त्यामध्ये वैराग्य, सातत्याने ध्यान अभ्यास आणि त्याला अनुभव द्यायचा आणि इंद्रियांचं ऐकायचं नाही, हा त्याचा प्रमुख अभ्यास आहे. मग मन आणि प्राण, मन जिथं जाईल तिथं प्राण आपोआप येऊन स्थिर होतात. मग आपल्या ठिकाणी मला मन आणि प्राण ऐक्य जमलं की नाही कसं कळणार? नैष्कर्म्य सिद्धी काय म्हणतात ती प्राप्त होते. त्यानंतर निरपेक्षता वाढते, निष्कामता वाढते. मन स्वरूपाला चिकटून राहतं, कधी कंटाळत नाही. नामस्मरणाचा कंटाळा आला आहे, जपाचा कंटाळा आला, अशी शब्दरचना कधी तोंडात येत नाही. अशा पद्धतीने मन आणि प्राण एकरूप होतात. ओंकार प्रगट होतो आणि तो ओंकार ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ज्याला सोहम भावामध्ये विलीन होतं, तिथे त्याला 17वी जीवनकला अर्थात आत्म्याचे आत्मसिद्ध असं ज्ञान होतं. अवधूत चिंतन श्री